हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला त्रास देणारा अजून एक सिम्पटम म्हणजे आपले ओठ फाटणे किंवा त्याला क्रॅक्स पडणे, हे एक आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. लहान मुलांमध्ये विशेषतः हे जास्ती दिसतं. कारण लहान मुलांना काय असतं की ओठ कोरडे पडले की ओठांवरून ते जीभ फिरवतात सारखी सारखी आणि मग त्यांचे ओठ आणखी कोरडे होतात. कारण आपल्या सलायवामध्ये जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ते आपल्या ओठांच्या त्वचेला अजून डॅमेज करतात. आपले ओठ अतिशय मऊ असतात, तिथली त्वचा सॉफ्ट असते आणि या डायजेस्टिव्ह एन्झाईममुळे ती त्वचा ती डॅमेज होते आणि मग आपले ओठ आणखी फाटतात, लाल होतात आणि मग जेवताना सुद्धा खूप आग होते ओठांची. लहान मुलांमध्ये हे हमखास पाहायला मिळतं. तर अशा वेळेस आपण ओठांची काळजी कशी घ्यायची हिवाळ्यात ते आता आपण पाहूया. हिवाळ्यामध्ये विशेषतः वात वाढल्यामुळे हवामान खूप रुक्ष झालेलं असतं. आपल्या शरीरातही रुक्षता वाढलेली असते. त्यामुळे आपल्या ओठांमध्ये क्रॅक्स पडतात, ते लाल होतात, फाटतात. तर त्यासाठी आपण ही रुक्षता कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मॉइश्चरायझर लावणं, लिप बाम लावणं हे तर आपण करतोच. परंतु आपण झोपताना आपल्या ओठांना तेल किंवा गाईचं तूप जर लावलं तर ते आणखी छान मऊ पडतील किंवा ग्लिसरीन तुम्ही लावू शकता. आता आपण लहान मुलांमध्ये जे काही फ्लेवर्ड लिप बाम येतात त्याचा वापर तुम्ही करू नका, कारण ते फ्लेवर्ड लिप बाम सगळे चाटून खाऊन घेतील आणि पुन्हा त्यांचे ओठ जास्ती डॅमेज होतील. त्यामुळे फ्लेवर्ड लिप बाम शक्यतोवर वापरू नका. लहान मुलांमध्ये तिळतेल किंवा खोबरेल तेल किंवा तुपाचा वापर केला तर जास्ती उत्तम आहे. आणखी एक मी तुम्हाला घरगुती उपाय सांगते, तो म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या. दुधामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या भिजवून ठेवा आणि छान हाताने त्या चोळून त्याचा पेस्ट करून घ्या आणि ती पेस्ट ओठांवर चोळा, म्हणजे तुमचे ओठ अतिशय सुंदर होतील. कारण गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी आहे, अँटीऑक्सिडंट्स आहे आणि ते वर्णे आहे, म्हणजे ते शरीराला आपल्या तुमच्या ओठांना गुलाबी रंग त्यांनी छान येऊ शकतो. त्यामुळे हे असं छान गुलाबाची पेस्ट जर तुम्ही तुमच्या ओठांना चोळली तर त्याच्यावरची डेड स्किन निघून जाईल, तुमचे ओठ सॉफ्ट होतील, मुलायम होतील आणि तुम्हाला त्या क्रॅक लिप्सचा बिलकुल त्रास होणार नाही. आता हे झालं ओठांच्या बाह्य ट्रीटमेंट बद्दल. परंतु आपल्या शरीरातून सुद्धा आपण शरीरातली रुक्षता कमी करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या आहारामध्ये हिवाळ्यामध्ये खोबरेल तेल, तिळाचं तेल आपण वापरलं पाहिजे. ड्रायफ्रुट्सचा वापर केला पाहिजे. ड्रायफ्रुट्सचे लाडू आपण खाल्ले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाल्ल्या पाहिजे आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तहान कमी लागते. त्यामुळे आपण व्यवस्थित पाणी पितो आहे की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं शरीर हायड्रेट ठेवलं पाहिजे. अशी जर का तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली तर तुमचे ओठ निश्चितच चांगले राहतील.